सुप्रभात मंडळी. आजचा प्रवास खूप खास आहे. आज मी खूप लवकर सकाळी निघालोय कोकणातून थेट पुण्याकडे जाण्यासाठी. हा गावातला रस्ता, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, शहराच्या धावपळीपासून दूर आपण खऱ्या निसर्गात आलोय. आजचा प्रवास फक्त पुण्याला जाण्यासाठी नाही, तर या शांततेचा आणि या क्षणाचा आनंद घेण्याचा आहे. चला तर मग सुरू करूया आपण आजचा प्रवास. तर मित्रांनो, आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवरती. इथे गाव आहे उधळे बुद्रुक. इथे पुढे आता दिवाण कवठी आणि मग आपला कशिडी टनेल. सकाळचा नजारा आहे ना, खूप छान वाटते. कोकणातली सकाळ आणि मुंबई गोवा हायवेवरची आजूबाजूची ही गावं, मस्त व्ह्यू. छान राईड करायला पण मजा येते. ड्रायव्हिंगचा आनंद पण घ्यायला भारी वाटतं अशा वातावरणामध्ये. आपला 80-90चं स्पीड आहे. सकाळी बऱ्यापैकी रस्ते रिकामेच, म्हणजे फार आता हायवेजवरती या गाड्या फार कमी असतात. ठराविक टायमिंगला गर्दी असते, सीझनला असते बऱ्यापैकी रोडला. पण अदरवाईज बघितलं तर बऱ्यापैकी रस्ते मोके असतात. लांब लांब दूर दूरपर्यंत एखादी व्हेकल आपल्याला नजरेत पडते. तर हायवे मस्त छान झालेला आहे. मुंबई महाड तुळशी फाटा, तुळशी गाव आहे इथे लेफ्ट साईडला. इथे डिवायडर. थोडीशी धुकं आहेत रस्त्यांवरती. तर टायमिंग 7 वाजले सकाळचे. समोर कुत्रा आलाय, रस्त्याची स्पीड गाडीची कमी करतो. मागे पण बघावं लागतं, मागची व्हेकल कुठली जोरात आहे का. आता बऱ्यापैकी काम थोडंफार राहिलंय मुंबई गोवा हायवेचं. मुंबई ते गोवा स्टार्ट टू एंड एकदम छानपैकी असा रस्ता होणार आहे. लोकांना खूप दिलासा मिळेल, त्यांचा वेळ वाचणार आहे. आणि ट्रेनवरती जी अतिरिक्त लोड जो येतोय, तो थोडा रस्ते चांगले झाले की, फास्ट झाले की लोक स्वतःच्या व्हेकल्सनी जास्त जाण्याचा प्रेफर करतील. थोडा बॅलन्स बनेल. भारतवाडी. तर मित्रांनो, समोर आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. त्याच्या पुढे कवठी, इथे रेल्वे स्टेशन पण आहे, दिवाण कवठी. आणि इथे बोर्ड लिहिलं आहे स्वामी समर्थ मठ कशिडी बंगला. खूप छान असं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. मी एकदा दर्शन घेतलं होतं कशिडी बंगल्यावरती. आता तसा जुना घाट बंद झाला आहे प्रवासासाठी. बरेच जण आता सगळे हा हायवेचाच यूज करतात, टनेलचा. आणि पर्यायाने हा चांगला मार्ग आहे, कारण लवकर पोचता येतो, आपल्याला टाईम वाचतो. पण आता जरा थोडेसे काही जणांना जुन्या घाटातनं प्रवास करायचा, तोही ऑप्शन अजूनही अवेलेबल आहेच. आणि तिथनं प्रवास होतात. लोकल ज्या एस-टीज आहेत त्या गावांमध्ये जाणार आहेत, त्या पण त्याच रूटनी जातात गावागावांमध्ये. तर काही जण असे त्या रूटनी सुद्धा जातात की ज्यांना खरा जुना घाट जो मिस करतात, तर तो पुन्हा अनुभवासाठी तिथनं प्रवास करतात. इथून तो रूट आहे हॉटेल अनुसया. आता हे चेकपोस्ट केलं आहे. आता इथं पुढे आपला कशिडी टनेलला आपण आत घुसणार थोड्या वेळाने. हा जुना मार्गावरती कशिडी बंगल्यावर जातो. छान अशी सिनेरी सकाळची.
कोकणात जिथून कोण बघत असतील आपले व्हिडिओज तर नक्की कमेंट करा. मित्रांनो, खरं सांगू का, मुंबई गोवा हायवेवर गाडी चालवत असताना असा सनराईज बघायला मिळणं ही खूप वेगळी फिलिंग आहे. गाडी चालू आहे, रस्ता समोर लांब पसरला आहे आणि त्या रस्त्यावर हळूहळू सूर्य वर येतोय. आकाशातले रंग बदलत आहेत, केशरी, गुलाबी आणि सोनेरी. गाडीच्या काचांमधून येणारा तो प्रकाश, असं वाटतंय की हा प्रवास थांबूच नाही. मुंबई गोवा हायवेवर ड्रायव्हिंग करताना असा सनराईज बघणं हा खरंच एक छान अनुभव आहे माझ्यासाठी. मित्रांनो, एक गोष्ट मला खूप खास वाटली टाटा नॅनो चालवताना. या कारची सीट पोझिशन थोडी उंच आहे, म्हणजे तुम्ही थोड्या हाईटवर बसता, त्यामुळे ड्रायव्हिंग करताना एकदम वेगळाच फील येतो, जणू काही छोट्या SUV चालवत आहात. आणि समोरचा रस्ता क्लिअर दिसतो आणि विजिबिलिटी खूप चांगली वाटते. आणि कारची हाईट पण बघा, थोडीशी टॉल डिझाईन वाटते आणि त्यामुळे रोड प्रेझेन्स पण छान वाटतो. साईजने छोटी असली तरी ड्रायव्हिंग फील मात्र थोडासा SUV सारखा वाटतो.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी गावावरून पुन्हा पुण्यामध्ये मी चाललेलो आहे आणि डायरेक्टली आता ऑफिसलाच जायचं आहे, कारण कालपर्यंत सुट्टी होती. तर मी आज अर्ली मॉर्निंग थोडं निघालो. तर सकाळी जवळपास मी 6:30ला घरातून निघालो आणि आपल्याला एक साधारण 11च्या आसपास तरी ऑफिसला पोचायचं आहे. आणि मित्रांनो, काल मी पालखीसोबत फिरत होतो. दुपारी खूप ऊन होतं आणि आता बरेच टाईम झाला आणि उन्हाळा सुरू झाला आणि उन्हात एवढं आता आपल्याला सवय नाही आहे की उन्हातनं बाहेर पडायची. तर मला काल संध्याकाळनंतर मी जरा मार्केटला गेलो होतो. 5 वाजेपर्यंत पालखीसोबत होतो मी आणि आल्यानंतर मी खेडमध्ये गेलो, सिटीमध्ये मार्केटला. आल्यानंतर मला एकदम थोडंसं अंग गरम झालं, तापसारखं कणकण वाटायला लागली. तर एक गोळी घेतली आणि भूक तर नव्हती, कारण पालखी उत्सव जाताना थोडंसं उन्हामुळे कोल्ड्रिंक्स जास्त पिणं झालं, थोडंसं उलटं सुलटं खाणं होतं. मी काल रात्री जेवलो नाही, आराम दिला. तर आज पण काय एवढी काय फार गाडी पळवत नाही आहे. ऑलमोस्ट 80पर्यंत आपली गाडी पळते. फार रेअरली जरा 90वर मग अशी थोडी गेली होती, पण मी ऑलमोस्ट 70-80 स्पीडने चालवतो आहे. या स्पीडने गेलो तरी आपण टायमात पोचणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. आणि रस्ता देखील आपला नेहमीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इथून पुढील प्रवास आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आपण पहिला भाग इथे संपवणार आहोत आणि लवकरच भेटू आपण पुढल्या भागामध्ये.